तुम्ही जे बोलता आहात त्याच्यातून अनेक तुमच्या विश्लेषणातून वाद निर्माण होऊ शकतो, नेहमीच झाला आहे तो. म्हणजे तुम्ही वादग्रस्त विधानं करतात असं मी म्हणणार नाही, तुम्ही विधानं करतात ती वादग्रस्त होतात असं म्हणता येईल. तुमच्यावर असा आक्षेप घेतला जातो, तुम्ही आधी सांगा नंतर तेंडुलकर सांगतील, की तुम्ही जाणीवपूर्वक वादग्रस्त विधानं करतात. हा तुमच्यावर संपादकांनी पत्रकारांनी घेतलेला जुना आक्षेप आहे. काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? मी जाणीवपूर्वक विधानं करतो, परंतु जाणीवपूर्वक वादग्रस्त विधानं करतो हे मला साफ नामंजूर आहे. ती विधानं केल्यानंतर पुढं वादग्रस्त होतात, ती कदाचित होऊ शकतील इथपर्यंत मला, पण उगाच लोकांना काहीतरी शॉक देण्याकरता किंवा काहीतरी मजा यावी म्हणून मी ही विधानं करत नाही. मला अत्यंत डीपली काहीतरी वाटलं, ते पटलं आणि हे समाजापुढं मांडणं आवश्यक आहे हेही पटलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये, आत्ता इमर्जन्सीचा विषय आला म्हणून सांगतो की तर ते आपल्याला तुरुंगात जावं लागेल त्याकरता तर जायचं. आम्ही नाटकाच्या बाबतीमध्ये हे केलं. गिधाडेसारखं नाटक तेंडुलकरांचं ज्या वेळेला आम्ही केलं त्यावेळेला आमच्याकडे सगळ्या बाजूनी इतका विलक्षण हल्ला झाला, नाटकवाल्यांच्याकडून सुद्धा झाला. पण त्याही वेळेला आम्ही भांडलो, आम्ही सेन्सॉरशी भांडलो. अर्थात त्यावेळेला सेन्सॉर भांडण्या इतकं सभ्य होतं, त्यामुळं आम्हाला त्यांना न्याय शेवटी द्यावा लागला. परंतु केवळ काहीतरी लोकांना हसवायचं किंवा शॉक द्यायचा याच्याकरता आम्ही काहीही केलं नाही, काही केलं नाही. मी आणखीन मगाच्या आपल्या इमर्जन्सीच्या वेळेचं उदाहरण सांगतो की नंतर काही वेळाने आमच्या असं लक्षात आलं की अरे काय हे जयप्रकाश नारायणसारखा मनुष्य तुरुंगामध्ये कितपत पडतो, दुर्गाबाई भागवतांचं म्हणजे इथे काहीतरी चुकलेलं आहे बाबा, ही इमर्जन्सी आपल्याला वाटलं होतं तितकी काही साधी नाही आहे असं म्हणून आम्ही गोंधळून गेलो. मग नंतर पुढं आमच्या लक्षात आलं की ही खरोखरच फाजीलपणात चाललेला आहे सगळा हा. आणि मग असं ठरवलं की आपण नाटकवाले म्हणून आपण काय करू शकतो, आपण नाटक करू शकतो. आणीबाणीच्या विरोधात नाटक करायचं. जर्मनीमधलं एक नाटक आम्हाला सापडलं, अँटिगनी नावाचं. ते म्हटलं अरे हे चांगलं आहे. आणि त्या नाटकाचा इतिहास असा होता की ज्या वेळेला हिटलरनी जर्मनी ऑक्युपाय केलेली होती त्यावेळेला अर्थातच जर्मनीमध्ये सगळीकडे इमर्जन्सी होती, कारण हिटलरचं राज्य आलेलं होतं. फ्रान्स सांगतो, सॉरी जर्मनी नव्हे, फ्रान्स जेव्हा हिटलरने ऑक्युपाय केला तेव्हा. आणि फ्रान्समधल्या अर्थातच एक विलक्षण वर्ग असा होता की जो अस्वस्थ होता, ज्यांना काही करता येत नव्हतं. त्याच्यामध्ये ज्या अन्वी नावाचा एक नाटककार होता आणि त्यांनी हे नाटक लिहिलं. त्यांनी जुनी ग्रीक मायथॉलॉजीमधली अँटिगनी ही कथा शोधून काढली आणि त्याची फेर मांडणी अशी केली की त्या नाटकाचा जो विलन होता तो हिटलर वाटावा आणि अँटिगनी जी होती जिचा छळ तो विलन करत होता ती फ्रेंच जनता वाटावी, असा त्या नाटकाचा इतिहास होता. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की अरे वा छान आहे हे नाटक करायला, आपण करूया. अन्वीनंतर आपणच क्रांतिकारक वगैरे. आणि आम्ही ते नाटक केलं. कसलं काय हो, लोकांना काहीही त्यातलं कळलं नाही. आम्ही कशाबद्दल बोलतो, हे काय अँटिगनी म्हणजे काय असतं, अँटिगनी म्हणजे काय असंच विचारलं आम्हाला. कोण असं सुद्धा नाही. इतकी फजिती आमची केली त्यांनी त्यावेळेला. तेंडुलकर, वादग्रस्त विधानांविषयी मी विचारलं होतं, तुम्हाला तेच विचारतो. फक्त एक थोडंसं त्याच्यामध्ये खुलासा करतो. काही गोष्टी समाजाच्या विरोधात किंवा प्रवाहाच्या विरोधात जाऊन बोलल्याशिवाय समाज पुढे जात नाही. अनेक वेळा असं वाटतं की तुमची विधानं तशीच असतात, त्यावेळेला ती वाद निर्माण करतात. पण काही वर्षांनी लक्षात येतं अरे तेंडुलकर म्हणत होते ते खरं आहे. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला काही वेगळं दिसतं म्हणून बोलता की हे डोक्यात ठेवून बोलता? एक असं आहे की तुझ्या शब्दात तर माझ्या मनाशी ते येत नाही. मला मी आता सुरुवातीला जे देशाविषयी बोललो सगळं काय मी काय मनाशी ठेवलेलं आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता यातून काय निर्माण होईल हा विचार माझ्या मनाशी नसतो. बरं, वाद हा प्रकार आता मला नवीन राहिलेला नाही. म्हणजे त्याची दोनच उदाहरणं देतो की मोदींना गोळ्या घालीन असं जे स्टेटमेंट आलं ते जिथं मी केलं तिथं त्याच्या पुढे मी एक जवळजवळ परिच्छेदभर बोललो की हे मला आतल्या रागानं वाटतं आहे, पण हा मार्ग नव्हे, मार्ग लांबचा असणार आहे.
हे सगळं खुलासेवार बोललो, पण तुझ्या जातीच्या माध्यमवाल्यांनी ते बाकीचं काढलं आणि एकच वाक्य पुढे केलं. त्याच्याही पलीकडं मुंबईला एका कॉलेजमध्ये मुलांच्या ह्याच्यात मला बोलावलं होतं. तिथं मुलाखत घेतली मुलांनी. दलित साहित्याविषयी विचारलं. मी बोललो. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये मी जे बोललोच नाही असं सगळं छापून आलं. त्यानंतर त्या मुलांनी त्यांच्याकडे सुदैवानं त्या दिवशी रेकॉर्ड केलं होतं. त्यांनी ते सगळं लिहून काढलं आणि ते पाठवलं आणि सांगितलं की ते हे बोलले. आता सगळे आपल्या समाजातल्या वादांचा जो एक भाग आहे, यामध्ये खऱ्या अर्थानं नारद मुनी कोण तर पत्रकार हे तूही जाणतोस. त्यामुळे आमच्या मनाशी असं काही असत नाही सहसा. तुम्ही आता पत्रकारांचा विषय काढलाच आहे, तर मला त्यांच्यावरच जायला हवं. आणि त्यांच्याविषयी आणि सध्याच्या मीडियाविषयी बोलण्यासारखं खूप आहे. डॉक्टर तुम्ही सांगा. यांनी सांगितलं आणि मला हे 100% आरोप मान्य आहे. आय प्लीड गिल्टी असं म्हणायला माझी तयारी आहे की पत्रकार जे काय उद्योग करतात ते काय सगळेच समर्थनीय नसतात. आणि मी जरी त्या जातीचा असलो तरी जातीमध्ये राहून भांडण्याचं काम करतो. त्यामुळे मला काही हे कबूल करायला लाज वाटत नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, सध्याची जी प्रसिद्धी माध्यमांची अवस्था आहे, मीडियाची जी अवस्था आहे, ती पाहून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खरं म्हणजे सध्याची मीडियाची काय अवस्था आहे तेच मला माहिती नाही आहे. इतका मी त्याचा त्याग केलेला आहे. मी त्याच्यापासून इतका दूर गेलेलो आहे आता. आणि बाय शिअर डिस्गस्ट की आता कशा करता मी माझा वेळ घालवायचा आहे या मीडियामध्ये काय दिसणार आहे मला? क्रिकेटची मॅच दिसणार, अमिताभ बच्चनचं पिक्चर दिसणार का, अमिताभच्या मुलाचा आणि त्याच्या ते कोण त्याची नटी आहे तिच्या लग्नाची बातमी दिसणार? मी कुठलंही वर्तमानपत्र आज उघडलं जे स्वतःला अगदी वैचारिक महाराष्ट्राला खत पाणी घालणारं वर्तमानपत्र वगैरे म्हणून जे गाजतं त्याच्यामध्ये सुद्धा केवळ जाहिराती मिळवण्याकरता मजकूर छापला जातो. हे अगदी उघड दिसतं. बाकीच्या मीडियाबद्दल तर काय बोलायलाच नको. आज आता मीडिया हा प्रकार इतका शिवीसारखा खरोखर मला वाटतो. कारण काय आहे, तिथे तुम्ही टी व्ही ऑन केला तर मी तर माझ्या घरामधला टी व्ही सुद्धा काढून टाकलेला आहे. आणि तो अशा करता काढून टाकला आहे की ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी पाहावं, सुखात पाहावं. माझा एखादा कार्यक्रम टी व्हीवर लागणार असं मला माझे लोक येऊन आवर्जून फोन करून सांगतात, आज तुमचं नटसम्राट दाखवणार आहेत वगैरे वगैरे. मी म्हणतो ते तुम्हीच पहा, तुम्हाला लखला बसू. कारण त्या नटसम्राटमध्ये मध्ये ज्या जाहिराती इतक्या दाखवतात की त्या पाहता माझ्या जीवाला फार यातना होतात. मला असं वाटतं इतकं चांगलं नाटक ही मंडळी पायदळी तुडवत आहेत, त्याचे तुकडे करून चिंध्या करून त्या गटारात फेकतायत असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की नको, ठीक आहे, आजच्या जगाचा तो धर्म आहे तर तो त्यांनी पाळावा. आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो असं माझं स्वतःचा अनुभव आहे. मला तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की म्हणजे हे मीडियाचं विश्लेषण सर्वसाधारणपणे केलं जातं. ही जी माध्यमं आहेत ती आता थांबणार नाही. म्हणजे वर्ल्ड न्यूजपेपर ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार आणखीन काही वर्षांनी भारत आणि चीन या मीडिया सुपर पॉवर्स होणार आहेत. म्हणजे आजचा जो राक्षस आहे मीडियाचा, सैतान आहे, त्याचं काय स्वरूप होईल याची कल्पना केलेली बरी. मला तुम्ही सांगा, तुम्ही त्याचं विश्लेषण करा, पण मला एक सांगा, ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा? आत्महत्या करायची. मार्ग कसा काढायचा? अनेक गोष्टीतून मार्ग कसा काढायचा रे? ग्लोबलायझेशन म्हणून मार्ग कसा काढायचा? हा राक्षसी जो प्रकार माध्यम नावाचा आता येतोय आणि तू म्हणतो अजून वाढणार आहे. छोट्या माणसानं मार्ग कसा काढायचा? डॉक्टर मगाशी सांगत होते की त्यानं स्वतःला प्रश्न विचारावेत, त्यानं स्वतःला एक चांगल्या सवयी लावाव्यात. याचं काय करणार तो बिचारा? तो मुलामध्ये एक सोंगटी झालेला आहे. त्याला नाव नाही, गाव नाही, काही नाही. वर्तमानपत्रांच्या दृष्टीनं वाचक म्हणजे काय, टेलिव्हिजनच्या चॅनल्सच्या दृष्टीनं बघणारा म्हणजे काय, आकडे, फिगर्स, नथिंग एल्स. मला तू सांग की वर्तमानपत्राच्या, प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पूर्ण एक जाहिरात छापली जाते
याहून वाचकाचा काय आणखी अपमान असायचा. म्हणजे मला तर त्या दिवशी असं वाटलं, लोकसत्तेमध्ये झालं होतं, मी उदाहरण टाइम्समध्ये झालो होतं, लोकसत्तेमध्ये मी ते बघितलं आणि मला असं वाटलं की केतकरनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. हे संपादकानं बघायचं. तुम्ही इतर सगळ्यांचं दोष दिग्दर्शन करत असता, त्यांच्या अंगावर जाऊन अनेकदा त्यांना अनेक गोष्टी ऐकवत असता, तुमचं काय? पण संपादक हा मालक नसतो. मुद्दा तो नाही, नोकर असला तो नोकरी सोडता येते ना. मी सोडल्यात आयुष्यात आम्ही, मालक नसतोय काय? अगदी 100% मान्य आहे तुमचं म्हणणं, नोकरी सोडता येते. मला विचारायचं तुम्हाला, हे सगळी तुमची टीका मान्य आहे, ही टीका अनेक दिवस आपण करत आहोत, तुम्ही अनेक ठिकाणी बोलतात. मला सांगा, आमच्यासारखे लोक जे थोडीशी एक सामाजिक बांधिलकी मानतात आणि मीडियात आहेत, त्यांनी अशा परिस्थितीत कसा मार्ग काढायचा? का सोडून राजीनामे देऊन घरी बसायचं? एक तर मला असं वाटतं की जेव्हा अशा वाटा बंद होतात तेव्हा नव्या वाटेचा शोध घेतला जातो आणि बहुधा ती सापडते. माणसाच्या इतिहासात आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. जेव्हा अशा सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत, अमेरिकेमध्ये घे, अमेरिकेमध्ये सगळी राक्षसी वर्तमानपत्रच आहेत, मीडिया, पण त्यामध्ये छोटी वर्तमानपत्रही निघतात, हे तुला माहिती आहे काय? त्यामध्ये जाहिराती फारशा नसतात, त्यामध्ये बाकी काही नसतं, फॅक्ट्स असतात. हे पॉलिटिकल वीकली, आपलं काय पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक वीकली, आजही ते इतक्या शुद्ध स्वरूपात करतात. ते निघू शकतं ना, आणि ते वाचणारे आहेत. मी या सगळ्यांना साक्ष ठेवून सांगतो की या प्रकारचं वर्तमानपत्र निघालं तर ते खपेल. तुम्ही अलीकडेच एका सिनेमात काम केलं, नितळ नावाच्या. अतिशय उत्कृष्ट काम तेंडुलकरांनी केलंय त्या सिनेमामध्ये. मी तो सिनेमा बघितलाय म्हणून सांगतो. आणि तेंडुलकर एक चांगले नटही आहेत, पडद्यावरचे नट आहेत, हे आपल्याला त्या सिनेमातून कळू शकतं. मला त्याच्याविषयी बोलायचं नाही. त्या बोललाच की नाही, म्हणजे जास्त बोल, मला दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे. त्या सिनेमामध्ये तुमच्या तोंडी एक वाक्य आहे, ते एका नटाचं वाक्य आहे. सिनेमात मी नाही काय नाही, बोललो मी ते सिनेमाविषयी नाही विसरलोय. बोलत तू सांग आहे. वाक्य. मला तो डायलॉग तुमचा आहे असं म्हणणं नाही, तो सुमित्रा भावेंनी लिहिलेला असेल. हम्म. परंतु मला असं वाटतं की त्या संवादामधला जो मुद्दा आहे त्याच्याकडे मला तुम्हाला आणायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय, नियती आणि इच्छाशक्ती हातात हात घालून पुढे जातात. तेंडुलकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या नियती नावाच्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे? खूप खूप विश्वास आहे, जितका इच्छाशक्तीवर विश्वास आहे. आपण असं एका अर्थानं बघितलं तर आपण करायला जातो त्यातल्या 1000 गोष्टी फसतात. ज्या करायला बघत नाही त्या गोष्टी आपल्या पदरात पडतात. माझ्या आयुष्याकडे मी मागे जाऊन बघतो तेव्हा जे जे सगळं त्यावेळी त्रासाचं मला दिसलं झालं, खूप त्रास दिला. नाटकांचे वाद घेतो, खूप त्रास दिला. मलाच नाही, माझ्या कुटुंबाला दिला. हे सगळं होऊन सुद्धा आज बघताना असं वाटतं की त्यानं माझा फायदा करून दिला, त्यानं नुकसान नाही केलं माझं. आता हे जे आहे काय मजा मी आयुष्यभर, हे तुला एक उदाहरण दिलं. पण काही वेळा आता डॉक्टरना परमेश्वर रिटायरच करतात ते, तर मी तो मानत नाही. पण मला तुला खरं सांगतो, परमेश्वर असो नसो नाही असं मी मानतो, पण अनेकदा असं वाटतं मागं बघताना की कुणीतरी माझं बोट धरून मला पुढे नेत होतं. ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारणार नाही. याला अंधश्रद्धा म्हटलं गेलं तर म्हणू देत, पण हे खरं आहे की हे मला परत आयुष्याकडे आज बघताना मला जाणवतो सारखं. अनेक अपघात असे आहेत की जे माझ्या मनाशी नव्हते, ते घडले आणि माझं आयुष्य पुढं गेलं. तुम्ही बोलायलाच पाहिजे. त्यांनी असं सांगितलंय, कोणीतरी एक नियती म्हणून गोष्ट मला हात धरून पुढे नेत होती. या नियती नावाच्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही असं सर्वांना माहिती. पण तेंडुलकर जे म्हणतात की असं काहीतरी नशीब नियती म्हणून असतं, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल?
मला असं वाटतं की एक सुंदर सबब माणसाने शोधून काढलेली आहे, नियती. आणि अतिशय हेल्दी अशी ती सबब आहे माणसाच्या उत्क्रांतीला, माणसाच्या विकासाला. त्यामुळे ती टाकून द्यावी असं नाही मला वाटत. छान आहे, इंटरेस्टिंग आयडिया आहे. म्हणजे असं की मला आता अमुक एक गोष्ट नाही जमत आहे. का जमत नाही आहे? नियती नाही बाबा तशी, असं म्हणून मी मोकळा होऊ शकतो. मला कुठेतरी स्वतःचा सगळा पराभव विसर्जित करायला एक छानपैकी कुंड मिळतं. त्या कुंडाचं नाव नियती. मी माझ्या मनात असलेली गोष्ट एखादी करू शकलो नाही, ती गोष्ट कितीही चांगली असली तरी ती का करू शकलो नाही, तर नियती. एवढी सुंदर सबब दुसरी कुठली असणार? म्हणून माझा त्याच्यावरती विश्वास आहे, मला ते आवडते. नाही नाही, आत्ता जे तेंडुलकर म्हणाले की मी ईश्वर मानत नाही पण मी नियती मानतो, या विधानामध्ये विरोधाभास आहे असं वाटतं तुम्हाला? अजिबातच नाही. कारण ईश्वर हीच मूळ कल्पना आहे, ती वस्तुस्थिती नाही. तशीच नियती ही सुद्धा एक कल्पना आहे, ती वस्तुस्थिती नाही. मग या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. म्हणजे एक असं आहे की डॉक्टर लागू ही वस्तुस्थिती नाही कल्पना आहे असं म्हणण्यासारखं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मला दिसते. आता मी काय करू? कोणी म्हणाले की ही नुसतीच कल्पना आहे, मी तर काय, मी मानणार नाही. नाही असं नाही. 1000 वेळा जेव्हा तुम्हाला आयुष्यात असे चमत्कारिक काही अनुभव येत जातात ज्यातून तुम्हाला अनपेक्षित वाटानी नेलं जातं आणि तुमचं आयुष्य सुधारतं. त्रासात त्या त्रास असतात, खडतर सगळं असतं. पण जिथं मी जायचं नव्हतं तिथं मला नेलं गेलं असं जेव्हा मला वाटतं, तेव्हा एक कसं नेलं गेलं. पण तेंडुलकर ही नियती आहे असं मानून आज हजारो लोक बुवाबाजीच्या देवादिकांच्या मागे लागलेले आहेत आणि रांगा लावतायत सगळीकडे. त्याचं काय हे करणार? बघ, बुवाबाजी ही सगळ्या क्षेत्रात चालू आहे, फक्त नियतीला कशाला धरतोस? नियती एक तर असं आहे की कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग होतोच आहे ना, तसा नियतीचाही होतो आहे. त्याला माझा पाठिंबा असं मुळीच नाही. जसं अंधश्रद्धेचं आहे, डॉक्टरांचं मत अंधश्रद्धा आणि निर्मूलन झालं पाहिजे. मला असं वाटतं की आज माणूस अंधश्रद्धेशिवाय जगूच शकत नाही. त्याची गरज आहे जगण्याची, ती बरी आहे की वाईट आहे हा भाग सोडून देऊ. अनेक गोष्टींची उत्तरं नाहीत, सगळ्या गोंधळ आहे. या परिस्थितीत छोट्या माणसानं जगायचं कसं? आणि छोट्या माणसाचं सोड, जगातली पहिल्या प्रतीची बुद्धिमान माणसं कम्युनिझम नावाच्या अंधश्रद्धेनं किती काळ भारली गेली होती. ही काय जादू होती. खेड्यातल्या माणसाचं आपण म्हणू, आता या माणसांचं काय करूया रे? मला असं दिसतं आहे की माणसाकडे जोपर्यंत अनेक गोष्टींची उत्तरं नाही तोपर्यंत एका भरवशानं त्याला जावं तर लागणार. तो काय अंधारामध्ये डोळे मिटून जाऊ शकत नाही. त्याच्या पद्धतीनं काहीतरी तो जातो, समजतो, नसलेला आधार समजतो, असेल तसं. डॉक्टर, अंधश्रद्धा ही गरज बनली आहे. तुम्ही तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये तुम्ही आणि निळूभाऊ नरेंद्र दाभोळकरांबरोबर महाराष्ट्रभर फिरत असता. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? म्हणजे हे चोरी ही गरज बनली असं म्हणण्यासारखं आहे. मला खायला मिळत नाही, मग मी काय करू? मी चोरी करायची? करायला पाहिजे, कारण माझं आयुष्य तर खाण्यावरती अवलंबून आहे. असं जो म्हणतो तो माणूस या संज्ञेला पात्र असतो असं मी मानतच नाही. याच्यात माझं म्हणणं असं आहे, मी अडवतो थोडं, की चोरी ही सुद्धा काही एका परिस्थितीमध्ये माणसाची गरज असते जगण्याची. चोरी ही गरज असते असं. त्यामुळं आपण असं जेव्हा सुखानं इथं भरल्या पोटाने बसून काही एक गोष्टी बोलतो तेव्हा मला असं वाटतं की जरा दुसरा विचार करायला पाहिजे. मी जे अंधश्रद्धेविषयी बोलतोय मला माहिती आहे की त्याचा दुरुपयोगही होतो, तो दुरुपयोगाच्या बाजूनं मिळूच नाही मी. पण अंधश्रद्धा ही जर गरज असेल तर ती चांगली की वाईट आणि तिचं निर्मूलन यापेक्षा
ती नीट त्या माणसाला समजावून देणं हे काय आहे हे मला मान्य आहे. तिच्या विरुद्ध युद्ध म्हणजे कशा विरुद्ध युद्ध असा प्रश्न येतो. आणि मग आपण सगळ्या कम्युनिस्ट याच्या विरुद्ध का युद्ध केलं नाही. ते तर स्वतःला बुद्धिमान सगळे बुद्धिवादी समजणारी माणसं समोर स्टॅलिन घडवत होता ते बघत नव्हते. नाही, पण अंधश्रद्धा ही गरज असणं हा एक प्रकारे स्वतःच्या विवेक शक्तीचा पराभव कबूल करणं नाही का? मला असं स्वच्छ मलाच दिसतं. विचारता येते आहे ना विवेक. मला विवेक स्वच्छ असं दिसतं. मला मान्य आहे विवेक बुद्धीचा पराभव आहे. पण माणूस जेव्हा छोटा असतो, जगण्याची साधनं त्याची मर्यादित असतात, तेव्हा विवेक बुद्धी हा त्याला आधार राहू शकत नाही हे मी मानतो. नाही, मुद्दा असा तुम्ही आहे. आणि मी कसं जगावं हा स्वतंत्र नाही, प्रश्न पण आहे. अशा परिस्थितीत त्यानं चोरी करणं हे सुद्धा पाप आहे असं मी मानत नाही. नाही मला असं वाटतं. परंतु म्हणजे चोरी करणं हे मी जस्टिफाय करतो का? नाही एक असं आहे की तुम्ही अंधश्रद्धा मी जस्टिफाय कशी करू? जस्टिफाय करण्याचा मुद्दा नाही. मी असं म्हणतो आहे की ही माणसाची गरज आहे आणि ती गरज आहे तर ती जस्टिफाय करण्याचा मुद्दाच येत नाही. आहे सगळ्यांची नाही पण काही माणसांची ती काही मी जेल्समध्ये आणखी याच्यामध्ये लॉकअप्समध्ये फिरले बघितलेत होती माणसं. मी काय त्यांना सांगणार तू चोरी करू नको. त्यांना कसं जगायचा हा प्रश्न असतो. नाही, ते बरोबर आहे. त्याच्यावरती नुसत्या उपदेशाचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही त्याला चोरी त्यांनी करू नये याच्याकरता एक तर नोकरी दिली पाहिजे किंवा काहीतरी उद्योग थाटून दिला पाहिजे किंवा कुठेतरी त्याला लॉटरी लागली पाहिजे, हे मला सगळं मान्य आहे. परंतु काहीही नाही असं म्हटल्यानंतर मी अंधश्रद्धेच्या आहारी जाणं किंवा जुलूम जबरदस्तीच्या आहारी जाणं किंवा खुनाच्या आहारी जाणं फॉर दॅट मॅटर, याच्यातून खून सुद्धा होऊ शकतात. आता नाही का? तुम्हाला एक उदाहरण देतो. मी अकोल्याच्या तुरुंगामध्ये एका कुठल्या तरी सत्याग्रहात भाग घेऊन वर्गात होतो. 3.5 दिवस आम्हाला ठेवलं होतं. तिथं मी सगळ्यांची उगीच चौकशी करत होतो. तो एक मुलगा 19-20 वर्षाचा असेल, एकटाच बसलेला असेल, तो कोणाशी बोलत नसेल. माझ्याशी बोलायला तयार नव्हता. मी त्याला बसून थोडं बोलतं केलं. बरं त्या वर्गामध्ये तू काय केलंस विचारलं की ते इंडियन पेनल कोडमधलं कलम सांगतात, काय केलं हे सांगत नाहीत, म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं. त्यानं काहीतरी मला म्हटलं कायदा कळत नाही, तू मला सांग ना काय केलंस. तो म्हणला मी चोरी केली. काय झालं? मी मारवाड्याच्या पेढीवर होतो, नोकरी करत होतो आणि माझ्यावर त्याचा विश्वास होता खूप आणि ते तिथले पैसे नेले. खूप त्रास होत होता त्याला. म्हटलं का तुला असं करावं असं वाटलं? तो म्हणला घरी आई इतकी आजारी होती, तिला हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे पैसे नव्हते, मला नातेवाईक नाहीत, कोण नाही, कुठून पैसे आणणार. त्या एका क्षणी तो गेला, माझा शेत बाजूला, आणि मला काय दुर्बुद्धी झाली, मी ती उघडली आणि त्यातले पैसे घेतले. आता मी ऐका पुढं, मी त्याला असं सांगितलं की बघ माझ्या दृष्टीनं तू गुन्हा केला नाहीस, तू इंडियन पेनल कोडमधला गुन्हा केलास, तुम्हाला माहिती आहे. त्यानं तात्काळ मला दटावलं. तो म्हटला हां खोटं बोलू नका, मी चोरी केली, मी गुन्हा केला, मी वाईट केलं. हे कशासाठी सांगतो आहे की या प्रकारच्या माणसांचा कॉन्शियन्स चोरीच्या बाजूला नसतो असा माझा अनुभव आहे. चोरीच्या बाजूला मोठे चोर असतात, मोठे चोर असतात, ते वेगळे, त्यांच्या आपण काय आता इथं बघत नाही काय. पण ही छोटी माणसं असतात, यांचे गुन्हे अनेकदा या प्रकारचे असतात. कॉन्शियन्स असतो. मी तुम्हाला सांगतो भयंकरातले भयंकर गुन्हा केलेल्या तुरुंगामधल्या माणसाला कॉन्शियन्स असलेला मी बघितला. पण मी जेव्हा या मोठ्या राजकारण्यांशी बोलत होतो तेव्हा मला नेमकं ते कुठं आहे शोधत राहावं लागलं. कॉन्शियन्सचा पुरावाच नव्हता. 2 शेवटचे प्रश्न विचारणार आहे. एक मला विचारताना मला स्वतःला खूप त्रास होतोय, पण तो विचारणं आवश्यक आहे. याचं कारण त्याला काही सामाजिक संदर्भ आहेत. डॉक्टर आणि तेंडुलकर, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये
अकाली मृत्यूचा अनुभव घेतलात. असा अनुभव घेतल्यावर आयुष्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होते, बदलते. मी जनरल विधान करू शकत नाही, पण माझ्या बाबतीमध्ये ती बदलली नाही. जेव्हा माझा मुलगा रेल्वेतून जात असताना, त्याला तो खिडकीपाशी बसलेला असताना त्याला जेव्हा बाहेरून दगड आला आणि तो त्याच्या डोक्याला लागला आणि त्यात त्याचं निधन झालं, यात दोष कोणाचा? कोणाला आपण शिक्षा करणार? मी एवढाच विचार केला की म्हटलं, अरे च्या, इतका नेम धरून फक्त परमेश्वरच मारू शकतो. तेव्हा असेल बाबा तो, त्याच्याशिवाय इतकं निष्ठुर कोणी असू शकत नाही. तोच इतका नेम धरून असा दगड मारू शकतो की एका 16-17 वर्षाच्या उमद्या कोवळ्या तरुण मुलाची हत्या त्याच्यातून घडावी असं. परंतु याच्या पलीकडे मला काही माझ्या जीवनामध्ये विचलित झाल्याचं वगैरे असं काही आठवत नाही माझ्या विचारसरणीपासून. काय डॉक्टर म्हणाले असंच मला उत्तर द्यायला लागेल. बदल होतो माणसात, आपण तेच राहत नाही. मी नाही राहिलो होतो, माझ्यामध्ये बदल झाला. एका विशिष्ट वयामध्ये विशेषतः जेव्हा अशा गोष्टी घेणं आपल्याला कठीण जातं, त्या वयामध्ये जेव्हा हे होतं तेव्हा तर आपण अगदीच दुबळे असतो. आणि त्या क्षणी हे नियती नावाचं जे प्रकरण आहे ते मला इतकं आठवलेलं आहे की काय बाबा, काय त्या पोराने काय केलं तुझं? माझं काय, कुठे ईश्वर असला तर हे काय आहे? डॉक्टरांच्या मुलांच्या वेळ मला हे आठवलं. का? याचं उत्तर नाही. त्या अर्थानं त्याही वेळेला मला असं वाटलं की ईश्वर निश्चितपणे नाही, पण नियती आहे. नियती आहे आणि जी माझ्या ताकदी पलीकडे आहे, आंधळी आहे. तिला काही न्याय वगैरे गोष्टी नाही. मी हा विषय वाढवू इच्छित नाही. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. एवढं सगळं अंधारलेलं आहे, निगेटिव्ह आहे, तरीसुद्धा अंधारलेलं आहे, निगेटिव्ह आहे चित्र सगळं, तरीसुद्धा आम्हाला फिरताना असं जाणवतं सगळीकडे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुण माणसं जिद्दीने काम करतायत, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्ही म्हणता तसं सगळं भविष्य जर निराशावादी असेल तर ह्या तरुणांनी काय करायचं? त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल डॉक्टर? मी चुकून सुद्धा असं बोलल्याचं मला आठवत नाही की आता याच्यातून काही मार्ग नाही आणि मी हताश झालेलो आहे. उलट माझं म्हणणं की कम व्हॉट मे, लाईफ मस्ट गो ऑन. जीवन हे निर्माण झालंय ते त्याच करता निर्माण झालेलं आहे, ते सतत चालू राहिलं पाहिजे. मग त्याच्यावरती बाहेरून कितीही हल्ले झाले किंवा आतून त्याला कितीही कीड लागली तरी ते तुमच्या आमच्या हातात नाही. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पृथ्वी हा दगडा मातीचा गोळा होऊन बसेल जर ॲटॉमिक स्वातंत्र्य आपण आपलं गमावलं तर. पण ती वस्तुस्थिती मी मुळीच गृहीत धरत नाही. ती एक थिओरिटिकल गोष्ट म्हणून लोकांना सांगायची असते. परंतु हा विचार सुद्धा माझ्या मनामध्ये कधी येत नाही, अगदी खरं सांगायचं म्हणजे. आणि जर कोणाच्या मनामध्ये येत असेल तर त्यांनी त्याच्याबद्दल काहीतरी सायकायट्रिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अशी मुलं खूप मला जवळून माहिती आहेत. कित्येक वर्ष माझा अशा मुलांशी संबंध, त्यातली आता मध्यम वयात आली काही आत्ताची तरुण मुलं आहेत. त्यांचं भवितव्य काय असा प्रश्न मला पडतो. त्यांच्या कामाचं भवितव्य काय यापेक्षा त्यांचं भवितव्य काय असा प्रश्न मोठा असतो. मला जे करता येईल ते मी करत असतो, पण तरीही मला त्यांची काळजी वाटते. आणि ती मला अतिशय अनेक तथाकथित मोठ्या माणसांच्या पेक्षा आज महत्त्वाची वाटतात. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मला असं वाटतं की मला
शक्यता असती तर अजून पुष्कळ गोष्टी पण त्यांच्यासाठी केल्या असत्या. ती वेडी आहे. जे मला दिसत आहे ते त्यांना दिसत नसेल असं मी मानत नाही, तरीही ती करतायत. हे जे वेड आहे, हे वेड माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. यातूनच कदाचित मी आतापर्यंत जे बोललो त्यामध्ये असा एक सूर कदाचित आला असेल की भविष्य काळ फारच वाईट आहे. पण खरं सांगू का, मला असं वाटतं की अनपेक्षित वळण काळाला इतके आता मिळत आहेत की एक तर सगळी मानवजातच नष्ट होऊ शकेल किंवा परिस्थितीला काही चांगली कलाटणी मिळेल, अशी ही शक्यता आहे. दोन्ही शक्यता मी गृहीत धरतो. मनानं असं म्हणतो की ते चांगलं आहे ते होऊ दे, आणि हे मला ते जे काही चांगलं होणार आहे त्याचे एका अर्थानं पहिले दूत वाटतात. मला ते फार महत्वाचे वाटतं. ही मुलाखत मला इथेच संपवायला पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की साहित्य, कला, नाटक याविषयीचे असंख्य प्रश्न माझ्याकडे आहेत, पण मी ते त्यांना विचारले नाहीत. याचं कारण त्याविषयी दोघांनी अनेक वेळा आपली मतं मांडली आहेत आणि आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे. माझ्याकडे असलेले 70 प्रश्न मी 1.5 तासात विचारू शकत नाही, ते उत्तरही देऊ शकत नाहीत. मी शेवटी या दोघांना एवढंच सांगेन, मागे एकदा पुण्यातल्या तेंडुलकरांच्या नाट्य उत्सवामध्ये मी असं विधान केलं होतं आणि मेघना पेठेनेही केलं होतं की तेंडुलकर हे आमचे बाप आहेत. मी या दोघांनाही सांगेन, तुम्ही सर्वार्थाने आमच्या पिढीचे बाप आहात. तुम्ही दीर्घायुषी व्हा, तुम्ही आम्हाला हवे आहात. धन्यवाद.